नमस्कार, मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत. बघा, मेघाच्या घरी सर्वांना हळदी कुंकू दिलं, जायची तयारी झाली सर्वांची. पाहुणे आले होते. बघा, माझी मावशी, काका, माझी वहिनी आणि आई आले होते. सर्वांना तिने हळदी कुंकू दिलं, साड्या घेतल्या. ही माझी मावशी ना, मावशी आणि काका यांनी माझं कन्यादान केलं आहे. आणि मेघाचा पहिला बड्डे होता ना, तेव्हा माझ्या घरी आले होते. तेव्हा एवढे खुश झाले होते माझे काका, कारण माझं लग्न त्यांनी जमवलं आहे, कन्यादान त्यांनी केलं आहे. तर मेघाच्या पहिल्या बड्डेला आले तेव्हा त्यांना इतका आनंद झाला होता की मी जे झाड लावलं आहे ते आता छान बहरायला लागलं, परिवार वाढला माझा असं वाटत होतं. आणि आज तिच्या पहिल्या बड्डेला आले होते आणि आज तिच्या घरी स्वतः गेले. त्यांना खूप आनंद झाला होता. दादा, खूप छान वाटलं तुम्ही आले मेघाच्या घरी, खूप आनंद झाला मला. असेच येत जा तुम्ही, छान वाटलं तुम्ही मेघाच्या घरी आले. त्यांना सर्व आठवणी आल्या पहिल्या बड्डेच्या तिच्या. आम्हाला सर्वांना तिने हळदी कुंकू दिलं, ओट्या भरल्या. दादा खूप इमोशनल झाले होते. जाताना सगळेजण इमोशनलच होतात. खूप छान वाटलं तुम्ही सर्वजण आले मेघाच्या घरी, सर्वांसोबत छान फोटो काढले. बघा, ह्या काकांनी माझं कन्यादान केलेलं आहे. माझे वडीलच आहे ते. मला वडील तर नाही आठवत, पण माझे वडीलच आहे. आणि निघाले पाहुणे घरी जायला. बघा, आईला चालायला होत नाही म्हणून आई गाडी करून आलेली होती. मावशी, काका सर्वजण आले होते. खूप छान वाटलं. खास नातीला भेटायला आले ते. सर्वांचं प्रेम मिळतं बरं का तिला, माझ्या मेघाला. सगळ्यांची खूप लाडकी मेघा माझी. सर्वात मोठी नात आहे सर्व आज्यांची. खूप जीव लावतात सर्वजण. असंच प्रेम कायम राहू द्या. खूप छान वाटतं. नशिबवाने खूप मेघा, सर्वांचं प्रेम मिळतं तिला. बघा, सर्वांना भेटते. आता निघाले पाहुणे जायला. बाय बाय तुम्हाला, हॅपी जर्नी. खूप छान वाटलं. थँक्यू तुम्ही आले. चला मग, पाहुण्यांना बाय बाय करू. बाय बाय, हॅपी जर्नी. परत येऊ सांगून गेले, परत येणार म्हणून. नक्की या तुम्ही परत मेघाच्या घरी. बाय बाय. बाय बाय, हॅपी जर्नी. आणि पाहुणे गेल्यानंतर मी आणि मेघा निघाली अवनीला स्कूलमध्ये घ्यायला. आम्ही गेलो स्कूलमध्ये अवनीला घ्यायला. अवनीची स्कूल खूप लांब आहे, 5 किलोमीटर आहे अवनीची शाळा. तिच्या स्कूलचा टाईम झालेला होता, मग आम्ही गेलो तिला घ्यायला. पहिली स्कूल अगदी जवळ होती घरापासून, आता 5 किलोमीटर जावं लागते. बघा, अवनीला घ्यायला आलो आम्ही. आली अवनी. खूप खुश झाली अवनी, आम्ही गेलो तिला घ्यायला तर. मेघाची मैत्रीण राहते मेघाच्या घराजवळ, तिथे आई आणि ते गेले. तोपर्यंत आम्हाला फोटो काढायचे होते 4 पिढ्यांचे. मग आम्ही पटापट तिथे पोचलो जिथे आईन ते गेले होते ना, मेघाच्या मैत्रिणीच्या घरी. आमच्या मामी बाजूलाच राहतात, त्यांची मुलगी ती, तिच्या घरी ते गेले. तोपर्यंत आम्ही गेलो तिथे. हिला स्कूलमधून घेऊन त्यांच्या घरी गेलो. मग तिथे छान फोटो काढले. 4 पिढींचे फोटो काढायचे राहिले होते आमचे.
तिथून छान फोटो काढून मग ते गेले तिकडच्या त्यांच्या घरी आणि आम्ही आलो मेघाच्या मैत्रिणीकडे. बघा ही सोनी. आम्ही तिला सोनीच म्हणायचो. बालमैत्रिणी तिची. तिच्या घरी गेलो, सरबत केलं, खूप छान वाटलं. बाय बाय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.